चलो सगळ्यांचं वेलकम आहे आता आजच्या या सेशनमध्ये. बघा, कुठल्याही गोष्टीला परिवर्तन ही संसारखा नेहमी असं म्हटलं जातं. राईट ऑपॉर्च्युनिटीला राईट टायमिंगला ओळखलं आणि त्याला जर राईट परिवर्तन केलं आपल्या कामामध्ये तर डेफिनेटली रिझल्ट खूप चांगले मिळतात. तर आता आयोनायझर जे प्रोडक्ट आपण आणलं हे किती क्रांतिकारी आहे, खरं त्याच्यावरती किती मोठा इतिहास बनू शकतो आणि तो कसा बनवला पाहिजे याच्यावरती पुढचे आपल्या डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यांनी प्रॉपरली नोट्स बनवा. बरेच पॉईंटवर मी डिस्कस करणार आहे आणि ते मित्रांनो समजून घ्या. मित्रांनो, जर पाहिलं तर सगळ्यात कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर करायची असेल, कुठलंही काम जेव्हा आपण हातामध्ये घेतो ना, त्याच्यात मध्ये दोन प्रश्न उभे राहतात. एक, मी ते का करावं, वाय, आणि दुसरं, मी ते का कसं करावं, हाऊ. मी टॅबवर लिहितो, अक्षर एवढं चांगलं येणार नाही, पण समजून घ्या. सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, रायटिंगकडे द्या, तुम्हाला समजेल मी काय लिहिलंय. वाय आणि हाऊ हे दोन प्रश्न येतात. मी हे काम का करावं, जसं सनेजमध्ये आलो मी हे का करावं. सनेजमध्ये आलो तर आपण काय विचारतो, मी का सनेज करावं. कुठल्या गोष्टी करताना मला कुठं गावाला जायचं, मी तिथं का का जावं. आणि नंतर प्रश्न असतो कसा जावा. पण जोपर्यंत का क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत कसं किती शिकवलं तरी मॅटर करत नाही. काही लोकांना रोज व्हिडिओ ऐकायला आहेत, भरपूर डेटा आहे, सगळं आहे नाही, तरी पण त्याला करता काय येत नाही, कारण त्याला क्लिअर नाही की मी का करावं. आणि का जर क्लिअर असेल ना मित्रांनो, तर खूप मोठा विषय क्लिअर होऊ शकतो. मग जर बघितलं तर सगळ्यात पहिलं वाय क्लिअर का करावं याचं मला वाटतं उत्तर तुम्हाला मगाशीच्या मीटिंगमध्ये कळालं असेल, आता पण सेशनमध्ये कळालं असेल. पहिल्या 30-35 मिनिटांमध्ये कळालं. जेव्हा तुम्ही लोकांचे पेआउट्स बघितले तेव्हा कळालं असेल की यार, आयोनायझर मुळे किती मोठे पेआउट आले, किती मोठं मार्केट आहे, किती मोठ्या गोष्टी बनल्या आणि किती इझिली लोक सांगायला लागले की ज्या लोकांना 1 लाखाला जायला लोकांना 1-1 वर्ष 2-2 वर्ष लागायचे, इथे लोक म्हणतात मी दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात 1 लाखाच्या पेआउटला गेलो. का? पॉवर ऑफ मित्रांनो आयोनायझर. एवढं पॉवरफुल प्रोडक्ट आहे. आणि ह्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं म्हटलं ना, तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट मध्ये फ्युचर तुम्ही बघा काय, मार्केट किती मोठं बघा. मार्केटला जर बघितलं मित्रांनो, तर आपण याची जर हिस्ट्री बघितली, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती असेल की 1974 आणि 94 या काळामध्ये आयोनायझर टेक्नॉलॉजीचा जन्म झाला. त्यानंतर ही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस इंडियामध्ये आली तर ती खूप महाग असल्यामुळे ती फक्त रिच क्लास लोकांमध्ये दिली गेली, ती पण हाय रिच क्लास लोकांमध्ये. पण आपण अशा पद्धतीने मशीन आणलेलं आहे की हे मिडल क्लास आणि रिच क्लास हे सगळे लोक या मशीन मध्ये इझिली काम करू शकतात. मग जर बघितलं तर आपण नेहमी सांगतो की 95% लोक भारतामध्ये कोण आहेत, गरीब आहेत, आणि 5% लोक श्रीमंत आहेत. मग जर बघितलं तर आपल्यासाठी हे 95% लोकांचं पण मार्केट आहे आणि त्या 5% लोकांचं पण मार्केट आहे. मार्केटच्या कंपन्या फक्त 5% मार्केटमध्ये काम करता येतो, आपल्याला या 95% मध्ये पण काम करायला स्कोप आहे. आणि भारताची लोकसंख्या 150 कोटी मित्रांनो, विचार करा किती मोठं मार्केट अवेलेबल आहे, किती मोठा स्कोप आहे. आणि हेल्थ बद्दल अवेअरनेस खूप मोठा वाढायला लागलाय. कोविडच्या अगोदर लोकांना हेल्थ बद्दल जर बोलायचं तर लोक नाही नाही करायचे, नको नको, पहिला पैसा पहिला पैसा. पण आता लोक अवेअर झाले. आणि याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आता WHO सांगतंय, बाकीच्या आयुष मंत्रालय सांगतंय की हेल्थवरती काळजी घ्या, हेल्थ काळजी घ्या. गव्हर्नमेंट बोलते, सगळ्या देश बोलायला लागलेत. आणि एवढंच काय की हेल्थमध्ये पाण्याचं किती मोठं रोल आहे हा पण आता आपल्याला सगळ्याला समजायला लागलाय. कारण जेव्हा आपण पाण्याचा स्टडी सुरू केला तेव्हा कळतं की यार, जेव्हा सोशल मीडियावरती युट्यूबवर पाण्याचे व्हिडिओ बघतो ना, सारखं सारखं ते पाण्याचं बघून बघून कळतं यार पाणी किती महत्वाचं आहे. आणि जेव्हा रिझल्ट बघतो तुफान लेवलचे. आज तर मी अशा काही व्हिडिओ ऐकल्या गणेश सर, की आपल्या प्रोडक्टचे काही म्हणजे प्लांटला, झाडांना आपलं पाणी घातलं, आपल्या मशीनचं जे पाणी प्लांटचं पाणी येतं, त्याचे रिझल्ट पण खूप ट्रिमंडस लेवलचे घेतले लोकांनी. झाडं चांगले आले, फळं चांगले आले. म्हणजे बघा, लोकांनी छोट्या छोट्या गोष्टीवरती, म्हणजे एका आजारापासून, कॅन्सर पासून, एका आजारापासून तर एका प्लांट पर्यंतचे रिझल्ट लोकांनी चांगले सांगितलेत. मग ब्युटी बद्दल सांगितले, वेगळे सांगितले, वेगळ्या लेवलचे ट्रिमंडस लेवलचे रिझल्ट ऐकायला मिळतात. आता आता आज तुम्ही ऐकले मित्रांनो कुठले कुठले रिझल्ट, पेआउटचे रिझल्ट. पण पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही अजून असे वेगळे रिझल्ट सांगणार आहे की सर हे पाणी प्यायला लागलो आणि याच्यामुळे हा फायदा झाला. सर हे पाणी 90 दिवसापासून पितोय, हा रिझल्ट आला. सर हे पाणी 60 दिवसापासून पितोय, हा रिझल्ट आला. हे पाणी 30 दिवसापासून पितोय, हा रिझल्ट आला. हे ट्रिमंडस लेवलचे रिझल्ट बघायला मिळणार आहेत. आणि मग हिची जर एवढं मोठं मार्केट येतं, या मार्केटमध्ये आपण अटॅक केला पाहिजे की नाही केला पाहिजे, विचार करा. आणि असं म्हटलं तर राईट टायमिंग मध्ये मित्रांनो ती ऑपॉर्च्युनिटी ओळखणं गरजेचं आहे, राईट टायमिंग मध्ये. आता जर मी तुम्हाला कोणाला म्हटलं धोतर, लुगडं, साडी, चोळी, बांगडीचा दुकान टाका, चालणार आहे का? नाही सर. आउटडेटेड झालं ते. ते आउटडेटेड झालं. मी तुम्हाला म्हटलं ओनर टीव्हीचे मोठे मोठे ओनर टीव्हीचे दुकान टाका, चालणार आहे का? नाही चालणार. काळाला ओळखलं पाहिजे आज मार्केट काय. आणि मित्रांनो, डेफिनेटली आयोनायझर हा क्रांती असणार आहे, क्रांती असणार आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी आरोनी क्रांती केली. आम्ही पण ज्यावेळेस डायरेक्ट सिंगल आलो होतो, आम्ही पण त्या आरो प्रोडक्ट बरोबर काम केलं होतं. आम्ही बघितलं त्या काळामध्ये खूप फास्टमध्ये अर्निंग केलं.
काय केलं? कारण त्या प्रोडक्टची चलती होती मित्रांनो. आणि आता मला असं वाटतं राईट टायमिंग आहे. ह्या ऑपॉर्च्युनिटीला जर ओळखलं तर तुम्हाला डेफिनेटली आयोनायझर खूप मोठा पैसा कमवायला चान्स देणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आज माझं 67 महिने लागले सर मला 3.5 करोड रुपये कमवायला, 67 महिने. पण मला असं वाटतं या स्क्रीनवरचे असे लोक असतील, सर ते म्हणतील सर 2 वर्षातच एवढं हिट केलं, सर 3 वर्षात हिट केलं, एवढे जबरदस्त लेवलचे पेआउट जाऊ शकतात. 20 लाखाच्या पेआउटला जायला मला 67 महिने लागले. इथं डेफिनेटली काही लोक म्हणतील की यार सर 20 लाखाचा पेआउट ह्या एंडला या 2026 एंडिंगला सांगतील 20 लाख आहे सर, 10 लाख आहे, 5 लाख आहे. डेफिनेटली आता बघा ना, ज्यांनी 2 लाख 3 लाख काढले त्याला कॉन्फिडन्स आला, त्यांनी प्लॅनिंगच केलं 5 लाखाच्या खाली यायचं नाही, 5 लाखाच्या खाली यायचं नाही. कारण का? इतकं जबरदस्त लेवलचं मार्केट आहे. त्यामुळे लक्षात घ्या की या मशीनमध्ये आपल्याला पैसा गडगंज मिळणार आहे, गडगंज पैसा. म्हणून मी म्हटलं लोकांसाठी पाण्याचं मशीन आहे, लोकांसाठी हेल्थचं मशीन आहे, पण आपल्यासाठी पाण्याचं पण आहे, हेल्थचं पण आहे आणि अजून पैसे कमवण्याचं पण मशीन आहे मित्रांनो. हे ओळखून घ्या. बटन दाबलं ना, ते बटन दाबल्यावर पाणी तर येतं, पण त्या बटनामध्ये आपल्याला पैसे पण येणार आहेत, हे ओळखून घ्या. बरोबर? म्हणजे त्याला 2 आउटलेट नाही. कुठला आउटलेट आहे? एक आपल्याला जे पाहिजे ते पाणी, एक दुसरं काय ऍसिडिक पाणी. पण आपल्यासाठी तीन तीन आउटलेट आहे मित्रांनो. तिसरा आउटलेट आहे पैशाचा, तिसरा आउटलेट आहे पैशाचा. हे ओळखा आणि ज्याला कळालं ना त्याच्यावरती क्रांती करणार. आता जाऊया मग सर, एवढं भारी प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्टला कसं विकलं पाहिजे? हाऊ काय, कशा पद्धतीने याला जर सेल केलं तर याच्यावरती आपण मोठा पैसा कमवू शकतो, काय आहे याच्यावरती समजणं गरजेचं आहे. तर बघा, जाऊया आपण पहिलं हाऊवरती. जर 1 बाय 1 जायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं, जर हे मला प्रोडक्ट सेल आउट करायचं असेल, कोणाला विकायचं असेल, तर एवढं मोठं जर प्रोडक्ट आहे, प्रोडक्टमध्ये एवढा पैसा आहे, मी अजून प्लॅनमध्ये पण तुम्हाला पैसा दाखवणार आहे, तो पण तुम्हाला लक्षात येईल. पण त्याबद्दल जर अजून बोलायचं म्हटलं तर मी हाऊमध्ये अजून डेफिनेटली सांगाल तुम्हाला की बघा, हे प्रोडक्ट विकायचे तर मला कुठल्या व्यक्तीला विकलं तर मला रिझल्ट चांगले येतील. ह्या प्रोडक्ट जर रिझल्ट रेशो बघितला ना मित्रांनो, बघा कुठलाही गोष्ट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे रॉ मटेरियल. तुमचं रॉ मटेरियल काय? जर इन केस तुम्हाला बिर्याणी करायची, तुमचे बिर्याणीचं रॉ मटेरियल खराब आहे, तुमची भाजी खराब आहे, तुमचा कांदा खराब आहे, तुमचं काय तांदूळ खराब आहे, तुमची कोथिंबीर खराब आहे, तर नक्कीच काय होणार आहे? बिर्याणी खराब बनणार आहे. पण जर माझं रॉ मटेरियल चांगलं असेल तर माझे रिझल्ट पण चांगले येणार आहेत, माझं टेस्ट पण चांगले बनणार आहे, बिर्याणी चांगली बनणार आहे. मग आपल्या बिझनेसचं रॉ मटेरियल काय? आपल्या बिझनेसचं रॉ मटेरियल आहे पब्लिक. कोण आहे? पब्लिक. हे पब्लिक सगळं आपलं रॉ मटेरियल आहे. पण या पब्लिकला घेऊन आपल्याला काय करायचे? आपल्याला सक्सेस मिळवायचे. तर मग या सगळ्या पब्लिकमध्ये कुठल्या पब्लिकवर गेल्यावर आपण कसे रिझल्ट जनरेट करू शकतो? मग जर बघितलं तर काही लोकांची परिस्थिती अशी असणार आहे, ते 50 डेमो दाखवतील, 50 लोकांशी बोलतील तेव्हा त्यांचं एक मशीन विकाल. काही लोकांची परिस्थिती अशा असेल, ते 20 मशीन दाखवतील तेव्हा त्यांचं एक मशीन विकल, 20 डेमो दाखवल्यावर. काही लोकांची परिस्थिती अशी असेल, ते 10 डेमो दाखवतील, एक मशीन विकतील. काही लोकांची परिस्थिती अशी असेल, ते 10 डेमो दाखवतील, ते 3 मशीन विकतील. काही लोकांची परिस्थिती अशी असेल, ते 10 दाखवतील, 5 मशीन विकतील. काही लोक अशी करतील, 10 दाखवतील आणि 7 विकतील. जर बघितलं तर हे काय आहे? हे आहे तुमचं लॉ ऑफ ॲव्हरेज. हा आहे लॉ ऑफ ॲव्हरेज. मग हा लॉ ऑफ ॲव्हरेज मॅटर करतो का? करतो डेफिनेटली. आणि ह्या मशीनमध्ये करणारच आहे, या प्रोडक्टमध्ये करणार आहे. मग हा लॉ ऑफ ॲव्हरेज चांगल्यातला चांगला गुड यावा याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं मी माझं रॉ मटेरियल सिलेक्शन एकदम परफेक्ट ठेवलं पाहिजे. तर कुठल्या व्यक्तीकडे जर मी गेलं तर काय होईल? तर सगळ्यात पहिलं, ज्याला या मशीनवर काम करायचं त्यांनी डायरेक्ट सेलिंगचं जे बेसिक आहे ते बेसिक लक्षात घ्यावं. आणि ते बेसिक आहे मित्रांनो लिस्ट बिल्डिंग. मला पहिले लिस्ट बनवावी लागेल की मला हे मशीन कोणाकोणाला विकायचंय. मग लिस्ट बिल्डिंग कोणाची येईल? पहिली येईल माझी स्वतःची सेल्फ लिस्ट बिल्डिंग, माझी लिस्ट बिल्डिंग. मग माझ्या फॅमिलीतल्या मेंबर्सकडनं मी लिस्ट घेणार, त्यांच्या थ्रू माझी लिस्ट बिल्ड करणार. मी सेल्फ आणि माझी फॅमिली थ्रू माझी एकट्याची लिस्ट बिल्ड करेल. मग त्यानंतर माझ्या टीमच्या लोकांची पण लिस्ट पुन्हा करून घेणार. टीमच्या लोकांची पण मी लिस्ट करणार की यार मला कोणाकोणाला मशीन द्यायचं. बरेच लोक लिस्ट स्टार्टअप करत नाही आणि मग त्याला कळत नाही की मला कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर पहिलं आपल्याला जावं लागेल, याला लिस्ट वगैरे लिस्ट करावं लागतं, जे बेसिक आहे, रूट आहे, तिथून सुरुवात करावं लागेल. मग लिस्ट झाल्याच्या नंतर दुसरा पार्ट येतो मित्रांनो कॅटेगरेशन. काय? कॅटेगरेशन करणं. जी मी यादी बनवली याची जर मी कॅटेगरेशन प्रॉपरली केलं तर माझं काय म्हणजे कॅटेगरेशन म्हणजे काय? वर्गीकरण. मी जी यादी बनवते यादी जर मी वर्गीकरण प्रॉपरली केलं तर मला कळणार आहे मला कुठल्या व्यक्तीकडे जायचं आणि कुठल्या व्यक्तीकडे नाही. मग कॅटेगरेशनचा मेन पार्ट येतो तो म्हणजे मॅन फॉर्म्युला. MAN. एम म्हणजे काय? मनी. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत असे लोक. मॅन फॉर्म्युला कॅटेगरेशन मी तुम्हाला 2-3 कॅटेगरेशन शिकवणार आहे. पहिलं कॅटेगरेशन सांगणार मी मॅन फॉर्म्युल्याचं. तर पहिलं करा, ज्या लोकांची यादी काढली त्यांना मॅन मध्ये चेक करा. मॅन म्हणजे काय? तो पैसे देऊ शकतो का? तुम्ही अशा व्यक्तीकडे गेलात त्याचे खायचे वांदे, त्याला 5,000 10,000 15,000 येतात, तुम्ही त्याला जर मशीन बद्दल किती ठेव बोलत बसले तर तुम्हाला रिझल्ट कमी येणार आहेत, त्या पटीत रिझल्ट येणार नाहीये. मग हे जर मला मशीन विकायचं तर ज्याला सॅलरी 25,000 50,000 50,000 1 लाख 1.5 लाख 2 लाख 3 लाख आहे, अशी कॅटेगरी मला काय करणार आहे?
मग इझिली माझ्याकडे टर्न होणार आहे, जेवढं मी हायर लेवल आहे तेवढं. दुसरं येतं मित्रांनो ऑथॉरिटी. मी ज्याला डेमो दाखवतो त्याला ऑथॉरिटी आहे का डिसिजन घेण्याची? मी बडबड करतोय, मी एखाद्या हाऊसवाईफ कडं ते ऐकते आणि नंतर सगळं झाल्यानंतर ते म्हणते मी मिस्टरांना विचारते. मग ती घरी जाते, मिस्टरला म्हणते एक पाण्याचं मशीन होतं. मग ते नाही, ते तसे नाही म्हणत. ते काय म्हणते माहिती गणेश सर, एक फिल्टर पाहिलं होतं मी, मग ते फिल्टर घेऊ का? ते म्हणतं फिल्टर केवढ्याला आहे? फिल्टर ते म्हणते 3 लाखाला. ते म्हणतो ए असं नाही करायचं, असं नाही, बरोबर. मार्केटला 10,000 डबडे भेटतात. येडे का तू? का? फिल्टर 3 लाखाला असतं का? हा, ती येड्यात काढणार, येड्यात काढणार. कारण का? त्याला माहितच नाहीये काय. बरं, आता मला 15 मिनिटापूर्वी एकाचा मेसेज आला आणि मला विचारलं सर मशीन माझं स्टेटस बघून आहे मशीनची प्राइस काय. मी त्याला काय म्हटलं, सर आपण फोनवर बोलू. कारण मी त्याला जर अशी प्राइस पडली त्याला कळणारच नाही काय. तर ऑथॉरिटी मित्रांनो पहिलं डिसाईड करावं लागेल की मी ज्याला प्लॅन दाखवतो तो ऑथराईज पर्सन आहे का. त्यासाठी मी सांगल काय की विथ फॅमिली प्लॅन करा. कोणाला तरी ऑफिसला बोलून घेतलं, कोणाला तरी हॉटेलवर बोलून घेतलं, कोणाला तरी कट्ट्यावर बोलून घेतलं आणि मग डेमो दिला आणि मग बोललो आता घे मशीन. असं करण्यात मजा नाही. विथ फॅमिली डिसिजन मेकर लोकांबरोबर इथं काय करा, ह्या मशीनला डेमो काय करा, इथं डेमो दाखवा ऑथॉरिटीवाले. त्यानंतर नीड, त्याला गरज आहे का? एन फॉर नीड, गरज आहे का? तर गरज 2 प्रकारे असते मित्रांनो. नीड 2 प्रकारची नीड आहेत, म्हणजे तो गरजूवंत आहे का. एक आहे त्याची हेल्थ, त्याला घरामध्ये एवढे हेल्थचे डिसीज आहेत, त्याची नीड नीड हेल्थमध्ये काय, त्याच्या घरात जास्त आजार आहेत, किंवा तो हेल्थ कॉन्शियस आहे. हेल्थ कॉन्शियस आहे म्हणजे तो स्वतःची काळजी घेतो, तो वेळेवर जेवतो, वेळेवर खातो, तो हेल्थ बद्दल अवेअर आहे, त्याला हेल्थ मध्ये त्याला चांगले फिटनेस ठेवायला आवडतं, तो फिटनेससाठी नेहमी रस्त्यावर चालतो वगैरे, काळजी घेतो. तर याच्यासाठी मित्रांनो हेल्थ कॉन्शियस आहे. कारण त्याच्या घरात खूप आजार आहे. मग आजार कुठले? क्रोनिक आजार आहेत. फॉर एक्झाम्पल कोणाच्या घरात डायबिटीज आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहेत, कॅन्सर आहे, अजून XYZ प्रॉब्लेम आहेत. तर असे आहेत काही आजार. असे काही आजार असतात तर मैल्ड आजार, काही पित्ताचे आजार आहेत, स्किनचे आजार आहेत, असे काही मैल्ड आजार आहेत, असे काही आजारांनी तो त्रस्त आहे. तर असं तुम्ही बघा की याच्यात तुम्ही नीड बघा की त्याला काय आहे. मग मी काय केलं, समजा मी एक्झाम्पल लिस्ट काढली, मला लिस्टमध्ये सापडला ए नावाचा व्यक्ती. मला कळलं अरे याच्या घरामध्ये ना हा व्यक्ती आजार यार. किंवा अजून याच्यात तुम्ही बघू शकता त्याच्या घरात आता आजार नाहीये, तो हेल्थ कॉन्शियस पाय की नाही माहित नाही, पण त्याच्या घरात ह्या आजारापैकी कोणतरी गेलेलं आहे, किंवा डेथ झालेली आहे, किंवा त्याचा आजारामुळे त्याला त्रास झालेला आहे, त्याचा प्रचंड पैसा गेलेला आहे, खूप पैसा वेस्ट गेलाय. असे लोक या मशीनला लवकरात लवकर कन्वर्ट होऊ शकतात. क्लिअर? मग लिस्ट समोर मी काय करणार, मी लिहिणार कॅटेगरीमध्ये तो निडेड आहे का. तर त्याला कुठली नीड आहे, त्याला हेल्थची नीड आहे. मी लिहिणार लिस्ट समोर एन फॉर हेल्थ, हेल्थची नीड आहे. बरं, आता दुसरी एक कॅटेगरी काय, त्याला आहे ना पैशाची नीड आहे. त्याला पैसा कमवायचा आहे. काय कमवायचा आहे? पैसा. गरजूवंत आहे पण त्याला पैशाची इंटरेस्ट आहे. सर त्याला वाटतं की याला मला 6 महिन्यात मला 1 लाखावर जायचं, 2 लाखावर जायचं, 3 लाखावर जायचं. तर पैशाचा गरजूवंत व्यक्ती. तर अशा व्यक्तीकडे मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हे याची कॅटेगरेशन करायचं, यांच्याकडे प्लॅन घेऊन जायचा. आता मला सांगा, ही जर कॅटेगरी चुकली त्याचा इफेक्ट काय होईल? मी बघतो काही लोक आहे ना कुठं पण डेमो, कोणाला पण डेमो सांगतात, यांनी मार्केट फालतू येलो होईल. बरोबर ना? त्यापेक्षा मित्रांनो काय करा, प्रॉपरली कॅटेगरेशन करा की मला मशीन कोणाला द्यायचंय. क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर झालं? मॅन, MAN, मनी, ऑथॉरिटी आणि नीड, ह्या नीड. गोष्टी असाव्या. आणि नीडला मी अजून थोडंसं बायफर्गेट केलं. तर नीड मध्ये काय असावं, तर नीड मध्ये मी सांगितलं की त्याच्या घरात काय असावे, हेल्थचे जर डिसीज असतील, मोठे मोठे आजार जर असतील, तर त्यावरती पण तुम्ही हे काम करू शकता. क्लिअर? येस ह्या सर. गोष्टी आहेत. त्यानंतर तिसरं मी सांगल की डिस्ट्रीब्युटर. तुमच्या टीम मध्ये डिस्ट्रीब्युटरची एक यादी करा. एक तुमच्या डिस्ट्रीब्युटरची यादी करा आणि कुठले कुठले डिस्ट्रीब्युटर असे की ज्यांच्या घरामध्ये हे 2 आजार आहेत, त्यांच्या घरामध्ये पण हेल्थचा इश्यू आहे, किंवा त्यांना पैशाची नीड आहे. तर त्यांना तुम्ही फोर्स, काही लोकांना तुम्ही हेल्थसाठी मशीन घ्यायला लावू शकता आणि काही लोकांना पैशासाठी. जसं काही लोकांनी मशीन काय घेतली, मी मशीन काय घेतलं, मी हेल्थसाठी पण घेतलं, मला मशीनवर पैसा पण कमवायचा होता. गणेश सरांनी मशीन काय घेतलं, हेल्थसाठी घेतलं, पैशासाठी घेतलं. लारा सरांनी काय घेतलं, हेल्थ पण बघितलं, पैसा पण बघितला. इथं आता काही लिडर लोक बोलले की मी मी मशीन घेतलं, काय घेतलं, बऱ्याच लोकांनी पैशासाठी मशीन घेतलं. मग पैसे पण आहेत, हे पण आहेत, हे गोष्टी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशी क्लिअर कराव्या लागतील. क्लिअर? आणि करेक्ट. चौथं मित्रांनो, एक महत्वाचं तुम्हाला मी कॅटेगरी सांगतो. आपण मागच्या काळामध्ये तुम्ही जेव्हापासून सनीला सुरुवात केलं, काही महिने असतील, काही दिवस असतील, काही वर्ष असतील, ह्या काळामध्ये मित्रांनो तुम्ही बऱ्याच लोकांना हेल्थ प्रोडक्ट दिलेले आहेत. हेल्थ प्रोडक्ट भरपूर बरोबर. लोकांना वाटलेत. दिले का नाही दिले? आणि राईट. बरेच असे लोक आहेत, त्यातले 70% लोक असे आहेत, त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेत. म्हणजे फक्त तुमचे कस्टमर होते, हे कस्टमर होते. तर मी आवर्जून सांगल, तुमच्या कस्टमरची यादी काढा. कोणी कोणाला तुम्ही प्रोडक्ट दिले ते तुमच्या प्रोडक्टवर ट्रस्टेड आहेत, ट्रस्ट आहे.
हा डाटा मित्रांनो तुम्हाला इतका मदत करेल, कारण बघा मी फॉर एक्झाम्पल लाला सरला प्रोडक्ट दिले होते ऍसिडिटीसाठी. कस्टमर होते लाला सरची ऍसिडिटी बरी झाली, किंवा लाला सरला मी स्किनसाठी प्रोडक्ट दिले होते. लाला सरची स्किन बरा झाला मागच्या 3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, आणि ऍसिडिटी पण बरी झाली. तर माझ्या डोक्यात लाला सर होते आणि लाला सर सॅटिस्फाय माझ्या प्रोडक्टवरती. तर मी लाला सरांकडे जाणार आणि म्हणणार लाला सर येऊ का भेटायला, जरा काम होतं, यायचं होतं, बाकी प्रोडक्ट बिडक्ट बाकी तब्येत बरी ना, बरी म्हणले, या सर आलो. गेलो, भेटले, कारण माझा ते काय म्हणले, कारण माझ्यामुळे लाला सरांचा हेल्थचा आजार बरा झालेला आहे. मग होणार काय, मी जर लाला सरांकडे गेलो तर मी गेल्या गेल्या गप्पा मारणार, थोडेसे त्यांच्याशी बोलणार, लाला सर बघा हेल्थ बरी झाली, पण तुम्हाला असं वाटतं का लाला सर की हा आजार मुळापासून कायमचा काढून टाकला पाहिजे, परत घरात आलाच नाही पाहिजे? सर मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही स्टडी केला आणि आम्ही बघितलं की मुळापासून जर आजार काढायचा असेल ना, तर आपल्याला शरीराच्या मुळावर जास्त अटॅक करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो, आपल्या बॉडीचं मूळ काय, सेल्स आहे. तसंच आपल्या बॉडीचं एक रूट आहे सर. त्या सेल्सला इफेक्ट करणारी, इफेक्ट कोण करतं, सेल्सला इफेक्ट कोण करतं, ते करतं सर आपलं पाणी, जे आपल्या शरीरात 70% जास्त पाणी. आणि आम्ही या रिसर्चमध्ये बघितलं की पाण्यावर अजून जर काम केलं तर लोकांचे अजूनही आजार नायनाट होऊ शकते, आणि पुन्हा घरात आजार उद्भवणार नाही याची पण काळजी घेऊ शकतो आपण. म्हणजे चान्स आहे की एवढं कमी लेवलला, म्हणजे पर्सेंटेज लेवल खूप कमी असेल आजार येण्याची. याच्यामुळे मला असं वाटतं लाला सर, मी ते प्रोडक्ट बघितलं आणि मी दिल्यापासून ज्या ज्या लोक कस्टमर मी रेकमेंड करतोय त्या कस्टमरने त्या प्रोडक्टला घेतलं आणि खुश आहेत सर. त्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं आणि मी जाऊन लाला सरला काय केला, डेमो दाखवला. आता लाला सरला ट्रस्ट काय, कारण लाला सरला माहितीये अमोल सरांनी मागच्या वेळेस दिलं होतं ते सोनं होतं, त्यांनी मला फायदा आला. तर मला हे कस्टमर लवकर कन्व्हिन्स होणार का नाही होणार सांगा मला? येस. 100%. येस सर, 100% होणार. 4 गोष्टी मित्रांनो मॅटर करतात रिझल्ट येण्यासाठी. कॅटेगरी मी 4 सांगितल्या, एक सांगितली मॅन, दुसरी सांगितली मी हेल्थ कॉन्शियस, हेल्थमध्ये आजार वाले लोक त्यामध्ये हेल्थ कॉन्शियस मध्ये जाऊ शकतात. तिसरं सांगितलं डिस्ट्रीब्युटरांचं होतं, सांगितलं मी तुम्हाला कुठले लोक, ज्यांना तुम्ही ऑलरेडी प्रोडक्ट दिले, त्यामुळे कस्टमरला देऊ सोडून दिलं ना, यादी काढा. हेल्थचे असू द्या, ऍग्रीचे असू द्या, वेटरनरीचे असू द्या, ब्युटीचे असू द्या, तो कस्टमर तुमचा काय आहे कागद चाळा, डायऱ्या काढा बाहेर, टीमला विचारा कोणाला कोणाला दिलं होतं, आठवा, गल्लीनुसार आठवा, या गावात कोणाला दिलं होतं, त्या गल्लीत कोणाला दिलं होतं, त्या गल्लीत कोणाला, त्या गल्लीत कोणाला, त्या गल्लीत कोणाला, त्या मित्राला कोणाला, त्याच्या कोणाला आठवण. डोक्यावरती प्रेशर द्या, प्रेशर द्या, 2-4 ओमेगा जास्त खा आणि प्रेशर द्या. आणि मित्रांनो पहिलं काय करा, ही यादी बनवा. तुम्हाला हा डेटा खूप जबरदस्त मदत करणार आहे कन्व्हर्जनला. समजतंय का? ओके. हा झाला. आता कॅटेगरीशन पब्लिक कसं कुठल्या पब्लिककडे जायचं, रॉ मटेरियल बद्दल बोललो मी. आता जाऊया, आता मला डेमोला जायचंय, तर मी डेमो 2 पद्धतीमध्ये देणार आहे. एक डेमो देणार आहे मी 1 to 1 मध्ये. 1 to 1 म्हणजे काय, एखाद्याच्या घरी जाणार, मी सजेस्ट करेल 1 to 1 डेमो करू नका. 1 to 1 नाही तर 1 to many करा. 1 to many म्हणजे काय, फॅमिलीचे डेमो करा, फॅमिली डेमो. फॅमिली डेमोला महत्व द्या मित्रांनो. आणि डेमोला गेल्याच्या नंतर सगळ्या घराला बोलून घ्या, सासू सासऱ्याला, आजी आजोबा काय असतील ते सगळ्याला बोलून घ्या, समोर बसवा, एकत्र डेमो द्या, रिझल्ट चांगले मिळतील. ओके. त्यानंतर 1 to many. 1 to many म्हणजे काय, मोठे, ज्यामध्ये आपण होम मीटिंग म्हणूया, होम सीओ मध्ये म्हणूया, अशा याच्यामध्ये आपण मोठे मोठे डेमो दाखवणं. तर ह्या 2 पद्धतीने आपण करू शकतो. आणि तिसरा आहे हॉल डेमो. हॉल डेमो, जर तुम्ही हॉल डेमो करताय, जसं आपण 8 तारखेला हॉल डेमो ठेवलाय क्वालिटी सर्कलला, तर या हॉल डेमो मध्ये तुम्ही इन्व्हाइट करताना फॅमिली इन्व्हाइट करा, सिंगल कोणाला इन्व्हाइट करू नका. जरी नवरा जरी म्हणला कधी कधी मला घ्यायचं मशीन 2,35,000, तर गरीब बायको जर म्हणून कशाला पाहिजे, त्याच्यापेक्षा मला 1 तोळा 16 सोनं घ्या, 1.5 तोळा सोनं घ्या, आपल्या घरात फ्रीज घ्या, आपल्या घरात हे घ्या, तिला काय माहिती याचं महत्व काय. त्यामुळे नवरा बायको जर एकत्र बोलवले तर त्यांना अवेअरनेस येणार आहे. तर अशा वेळेला फॅमिली डेमो, हॉल डेमोला फॅमिलीला इन्व्हाइट करा, होम डेमोला पण फॅमिलीला इन्व्हाइट करा, आणि 1 to 1 ला पण फॅमिलीज द्या, म्हणजे फॅमिली महत्वाची आहे तुम्हाला इथं कन्व्हिन्सिंग करायला. क्लिअर? आता जाऊया याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य प्रिपरेशनने केलं पाहिजे. कुठली गोष्ट जर विदाऊट प्रिपरेशनने गेलो तर रिझल्ट चांगले येत नाहीत, लक्षात ठेवा. पहिलं प्रिपरेशन पाहिजे की मला काय करायचंय, माझ्याकडे काय पाहिजे. कारण मित्रांनो तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये जाताना तुम्ही थोडं हाय क्लास लोकात जाणार आहे, तुम्हाला थोडंसं मिडल क्लास लोकात जायचंय, तुम्ही खूप लोअर क्लासला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळं तुमचं आउटलुक जे आहे हे परफेक्ट पाहिजे. त्यामध्ये पहिलं पाहिजे तुमचा ड्रेस कोड. तुमचा ड्रेस कोड चांगला असावा. जर सनेजच्या टी शर्टवर जाता आलं तर व्हेरी गुड, व्हेरी गुड. सनेजचा टाय घालून जाता आलं तर व्हेरी गुड. टाय आणि टी शर्टला महत्व दिले मी. त्याच्यावरती जा, म्हणजे तुम्ही कंपनीचे ऑथराइज पर्सन आहात हे तुम्हाला कळेल, त्यांना कळेल. आणि इन केस तुम्ही ते नाही करू शकला तर कमीत कमी फॉर्मल ड्रेस तुमचा असावा. लेडीज असेल तर साड्या फॉर्मल ठेवा, ड्रेस कोड फॉर्मल ठेवा. जगामगा मला बघा असं नका जाऊ, प्रॉपरली जा, म्हणजे काय होईल की चांगले रिझल्ट तुम्हाला येतील. लोकांना वाटेल एक प्रोफेशनल व्यक्ती माझ्याकडे आला. त्यानंतर मी अजून प्राधान्य देईल आयडी कार्डला. आयडी कार्ड मस्ट आहे मित्रांनो, आयडी कार्ड गळ्यात असावंच.
असावंच. तुमचं आयडी कार्ड तुमच्या आयडीवरती डाउनलोड करता येतं. कंपनीमध्ये फक्त 80 रुपयाला त्याचं आउट कव्हर मिळतं. ते शॉपीतून घ्या, शॉपीतून मिळतं तुम्हाला, त्याच्यात ते कार्ड टाका, ते आयडी कार्ड घेऊन घालून मार्केटमध्ये जा. तुम्ही प्रोफेशनल दिसाल. आयडी कार्ड असावं, त्यानंतर तुमचं फूड लायसन असावं. फूड लायसन पण तुम्हाला मदत करेल लोकांना क्लोजिंग करायला, की यार मी ऑथेंटिकेट पर्सन आहे, मी फूड वरती मला बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण माझ्याकडे फूड लायसन आहे. ह्या एक ऑथॉरिटी तुम्हाला मिळते अजून बोलायला. ओके, ह्या तुमच्याकडे गोष्टी असाव्या. त्यानंतर असावं तुमचं ते म्हणजे डेमो किट. काय असावं? डेमो किट. डेमो किट तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. 2 प्रकारचं डेमो किट आहे. एक आहे 2300 रुपयाचं बेसिक डेमो किट, एक आहे 7200 रुपयाचं ऍडव्हान्स डेमो किट. तर मी सजेस्ट करेल ऍडव्हान्स डेमो किटमध्ये जा, ज्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन मीटर मिळतं. कधी कधी जर बघितलं तर तुम्ही बबल्स ज्यावेळेस लोकांना दाखवता, हायड्रोजन दाखवायचं म्हटलं की लोक म्हणतात ते पाणी जे आहे ना ते हंड्यातलं पाणी लई दिवसाचं आहे. तुम्ही तर लाईव्ह वॉटर घेतलं, मग बबल्स दाखवायला अडचण येते की तुम्ही पाणी बॉटलमध्ये घेऊन जा तेव्हा बबल्स दाखवता येत नाही. पण हायड्रोजन मीटरने हायड्रोजन दाखवता येतो. प्लस ओआरपी, रंगावरती कलरवरती आपण ओआरपी दाखवतो, पण त्याचबरोबर तुम्ही ओआरपी दाखवू शकता मायनस मध्ये किती गेला. त्यामुळे तुम्हाला त्या मीटरचा बेनिफिट मिळतो. ऍडव्हान्स मीटर हे घ्या. जर तुमच्याकडे बेसिक नसेल तर मग बेसिक घ्या. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी बेसिक आहे त्यांनी फक्त 4200 रुपये मध्ये ओआरपी मीटर विथ हायड्रोजन मीटर एकाच्या दोन्ही चेक करतात, त्याची ऑर्डर द्या, तुमच्याकडे डेमो किट रेडी होईल. ओके, डेमो किट साठी तुम्ही कंपनीचा पण मदत घेऊ शकता. आणि इन केस तुम्हाला वाटतं इन्स्टंट पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या एरियात तुम्ही किंवा अमेझॉनवरती पण तुम्ही ते लिक्विड मागवू शकता, डेमो किट करू शकता. पण मला असं वाटतं प्रोफेशनल डेमो किटकडे जा, कारण आपल्याला डुप्लिकेबल काम करायचे. तर आपल्या डेमो किटचे कंपनीज आहेत एकदम सुंदर आहे, त्याच्यामध्ये बॉक्स आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या गेलेल्या आहेत. मग डेमो किट मध्ये काय असावं, तर मला वाटतं त्याची लिस्ट असेलच. ओके, नसल मिनल मॅडम डेमो किट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्यात एक लिस्ट बनवून आपण ग्रुपला शेअर करू. आता आपल्याकडे वेळ नाहीये, पण ग्रुपला Yes. शेअर करू. लक्षात ठेवा पॉईंट. Yes, ओके, yes. तर डेमो किट मध्ये काय काय असावं क्लिअर लक्षात ठेवा मित्रांनो. त्याबरोबर तुमच्याकडे पाणी असावं. पाणी कुठलं कुठलं असावं, तर आपल्या आयनायझरचं पाणी घेऊन जा वेगळ्या बॉटलमध्ये. वेगवेगळ्या पीएचचं पाणी घेऊन जा, वेगळ्या प्रकारचं, कमी पीएचचं, जास्त पीएचचं, हायर पीएचचं पाणी घेऊन जा. 2-3 पीएच जास्त पण नका देऊ, कन्फ्युज होतात लोक. जास्तीत जास्त 2 किंवा 3च पाणी न्यावे आयोनायझरचे. नसेल तर एक नेलं तरी पुष्कळ झालं. जास्त कन्फ्युज करण्याची गरज नाही. ओके, आता हे झालं सगळ्या गोष्टी बरोबर. त्याबरोबर एक बिस्लरी बॉटल ठेवा कुठली पण ब्रँडची. तर मी सजेस्ट करेल किनली, ॲक्वाफिना, किनली वगैरे असे ठेवा, किंवा लोकल ब्रँड कुठला घेतला तरी चालतो, तर हा ठेवू शकता. त्यानंतर जर वाटलं तर आरोचं पाणी ठेवा एखादी बॉटल. आणि लोकांच्या घरातलं पाणी घेत चाला. त्यांना म्हणायचं तुमच्या घरातलं पाणी आणा, तुम्ही कुठलं पाणी पिता ते पाणी आणा. ते पाणी मागवायचं कधी पण डेमोला, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स येतो काय करताना. जर ते म्हणले आम्ही बोरचं पितो बोरचं घ्या, कॉर्पोरेशनचं पितो कॉर्पोरेशनचं घ्या. तर एवढं डेमो किटमध्ये असावं. आता डेमो देताना काय काळजी घ्यावी याच्यावर आपण बोलूया. आता मला डेमो सुरू करायचा आहे, तर डेमो सुरू करताना काळजी काय घ्यावी, तर काळजी घेताना तुमचे ट्रान्सपरंट ग्लास बीस सगळं साहित्य असावं, सगळं मानून ठेवा प्रॉपरली. आणि तुमच्याबरोबर मदतीला कोणाला तरी घ्या डेमोला, म्हणजे काय होईल. आणि दोघांनी तयारी ठेवा, प्रिपरेशन, एकमेकाला हेल्प करायची. आणि वेळ वाया न घालता केलं पाहिजे. किट बद्दल जाऊया आता आपण. डेमो त्यांनी काय काळजी घ्यावी, तर डेमो देताना एक काळजी घ्या की तिथं खूप गोंगाट नसला पाहिजे, शांत वातावरण पाहिजे. इन्व्हायरमेंट सिलेक्ट करा. चुकीच्या इन्व्हायरमेंटच्या ठिकाणी डेमो दाखवत बसू नका. फॉर एक्झाम्पल तुम्ही चहाच्या टपरीवर दाखवायला लागले, तिथं तुमचा अर्धा डेमो असताना दुसरा कोणतरी येतो, अजून थोडा राहिला असतो तिसरा कोणतरी येतो, आणि तो मध्येच काहीतरी विचारतो. तुमची सिक्वेन्स डिस्टर्ब होते. त्यामुळे फॅमिली घरामध्ये डेमो द्या, आणि शांततेने कोणी मध्ये डिस्टर्ब करणार अशा ठिकाणी डेमोचं तुम्ही इन्व्हायरमेंट सिलेक्ट केलं पाहिजे. सेटिंग अरेंजमेंट प्रॉपर ठेवली पाहिजे, डिस्टर्ब होणार नाही असे टीव्ही सगळे बंद केले पाहिजे. त्या बेसिक काळजी तुम्ही सगळ्या घेतल्या पाहिजे. आता डेमो देताना स्टार्टअप करताना सुरुवातीला येतो मित्रांनो, थोडंसं डेमो स्टार्ट करताना डायरेक्ट गेलं लगेच डोंबराचा खेळ सुरू केला असं नाही करायचं. लगेच सुरू नाही करायचं, पहिलं प्रिपरेशन स्टार्ट करायचं. बोलतानाचे मी एक बेसिक 2-3 स्टेप तुम्हाला सांगाल काय असं बोललं पाहिजे. तर पहिलं तुम्ही सुरुवात करू शकता की नमस्कार, तुमचं नाव सांगा, ओळख सांगा. आणि ओळख सांगताना तुमची रँक बिंग गुबुगुबू वाजवत बसू नका. जर तुम्हाला प्रोडक्ट विकायचंय तर तुमची रँक, तुमची कुठल्या क्लबच्या आत लोकांना घेणं नाही. लोकांना तुम्ही बोलताना मी हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतो, आणि आयुर्वेदाच्या आणि सप्लिमेंटच्या माध्यमातून काही दिवसापासून बऱ्याच दिवसापासून या सेक्टरवरती मी काम करतोय. हेल्थ कन्सल्टंट, आयुर्वेद आणि फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून मी काम करतोय. तर असं तुम्ही बोलू शकता. जर तुम्हाला फक्त मशीन विकायचं, जर तुम्हाला प्लॅन द्यायचा आहे, त्या व्यक्तीला प्लॅन प्रेझेंट करायचा, पैसे दाखवायचे, तर मग तुमची रँक, क्लब बीप तुम्ही सगळं सांगू शकता. पण जर तुम्हाला मशीन जर बोलायचं, तुम्ही हे करा, नाही तर आमच्या आणि दुसऱ्याने बोलवताना पण ग्रेट लीडर, लय मान, लय खतरनाक, हे नाही बोलण्याची गरज नाही. बेसिक इन्व्हिटेशन बोलवलं पाहिजे. क्लिअर झालं. तर चला, सुरुवात केली, स्वतःबद्दल बोलले, नाव सांगितलं, तुमचं स्वतःची ओळख करून दिली. ओळख करून मध्ये काय येणार, इंट्रोडक्शन येणार तुमचं शॉर्ट मध्ये.
इंट्रोडक्शन करून दिलं तुम्ही कोण आहात काय आहात, आणि इंट्रोडक्शन बेसिकली करायचं, खूप लेंदी करायचं नाही, आणि अवेअर करायचं लोकांना. तर चलो मी आज जे बोलणार आहेत, आम्ही जे एका मिशनवरती काम करतो सनेज या कंपनीच्या माध्यमातून, ज्याचं मिशनचं नाव आहे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस या मिशनवरती. तर आम्ही लोकांना आरोग्य देतोय. आम्ही कित्येक वर्षापासून जर बघितलं तर लोकांना आम्ही आरोग्यावरती काम करतोय. आरोग्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी लोकांना सजेस्ट करतो. पहिलं आम्ही आयुर्वेदावर काम करतो, आम्ही न्यूट्रिशनवर काम करतो, आणि बऱ्याच अशा लोकांना आम्ही आयुर्वेदाच्या न्यूट्रिशनच्या माध्यमातून लोकांना बरं केलं. हजारो लोकांना, शेकडो लोकांना आम्ही आज चांगल्या मोठ्या मोठ्या क्रोनिक आजारापासून बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही वेल्थवर काम करतो, लोकांना रोजगार देण्याचं, आणि त्याचबरोबर हॅपीनेसवर काम करतो, लोकांना चांगला विचार देण्याचं. याच्याबद्दल थोडंच बोलायचं, नाही तर इथं वेल्थ आणि पैसा आणि बिसा एवढं काही बोलत बसायचं नाही. हॅपीनेसवर पण लय बोलायचं नाही, फक्त ओपनिंग टच करायचं आणि यायचं. आजचा आपला मेन बेसिक रोल मुद्दा आहे तो म्हणजे हेल्थ, आरोग्य. मग आरोग्यावर स्टार्ट केलं. आरोग्यावर स्टार्ट करताना आरोग्याची गरज का पडायला लागली याच्याबद्दल बोलू शकता. मग तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर आमची पीपीटी जर बघितल्या, तर आम्ही पीपीटी मध्ये ओपनिंग काय केलंय त्या तुम्ही बघा. माझे असू द्या, तानाय सरांचे असू द्या, आम्ही ओपनिंग कसं केलं. मग आम्ही ओपनिंग काय केलं, आम्ही लाईफ स्पॅन पासून बोललो. माणसाचं जीवनमान कसं 150 वर्षापासून 80 वर्षावर आलं. त्यानंतर जे हेल्दी आहे का, हे का व्हायला लागलं, याच्या रूटवर जर गेलं, त्याच्या रूट काय आहे, तर आपण समजून घ्या. बॉडी कशी बनती, मग बॉडीवर बोललो. बॉडी बनती 5 एलिमेंट्सनी. 5 एलिमेंट्स बद्दल बोललो. पंचमहाभूत आपण जे बोलतो, अग्नी, वायू, आकाश, याच्याबद्दल बोललो, बरोबर. याच्याबद्दल बोललो. मग याच्यातलं जलतत्व किती महत्वाचं आहे याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. पंचतत्वातलं जलतत्व. का जलतत्व? कारण आपल्या शरीरामध्ये जर बघितलं 70% जास्त पाणी आहे. मग जर बघितलं तर अजून रूटवरती जर जायचं म्हटलं तर पाण्याला आपण समजून घेऊया की पाणी काय आहे. मग तुम्ही याच्यावरती बोलू शकता. पाण्याला महत्व, किती महत्वाचं महत्व दिलं जातं. बॉडीमध्ये 70% पाणी आहे. मग पाणीच वरतीच का, तर पाण्यावरती काय बोललं पाहिजे, तर पाण्याला महत्व का आहे, वॉटरला महत्व काय, याच्याबद्दल थोडंसं बोला. मग सांगा पाणी काय काय रोल करतं, वॉटरचे रोल काय काय आहेत त्याच्याबद्दल बोला. पाण्याचे रोल काय आपल्या शरीरामध्ये, पाणी काय करतं, ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं, हे काम करतं, ते काम करतं, हे सगळे रोल तुम्हाला माहिती पाहिजे. ते रोल प्रेझेंट करा. ते आमचे जे व्हिडिओ ऐकले 3-4 वेळेस तुम्हाला हे सगळं कळणार आहे. आम्ही त्या स्टेपने गेलेलो आहे. फक्त ते तुम्ही स्टेप, मी तर त्याला काय करतो, झूम करतोय स्टेप टू स्टेप समजण्यासाठी. आणि हे स्टेप तुम्ही जर केल्या ना मित्रांनो, गॅरंटी आहे तुमचं ओपनिंग ते खतरनाक होणार, लोक कनेक्ट होणार. कधी पण लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवात करताना जर तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली मिळाली नाही तर तुमचे रिझल्ट चांगले येत नाहीत. 3 स्टेप्स असतात प्लॅन प्रेझेंटेशनच्या. एक असतं ओपनिंग. ओपनिंगसाठी लागते कनेक्टिव्हिटी. दुसरा असतो मिडल डेटा, आणि तिसरा असतं क्लोजिंग. क्लोजिंग. ओपनिंग चांगलं झालं तर तुम्हाला ओपनिंग मध्ये मिळते कनेक्टिव्हिटी. मिडल डाटा जर तुम्ही प्रॉपर पास केला तर लोकांना जातं नॉलेज, प्रॉपरली नॉलेज जातं. आणि क्लोजिंगला, एंडला जर चांगले बोलला तर मिळतात रिझल्ट. हे लक्षात ठेवा. हे तिन्ही मध्ये जर गडबड केली तर रिझल्ट कधीच येत नाही. हे 1 to 1 प्लॅन असू द्या, होम प्लॅन असू द्या, कुठलाही आयोनायझरच बोलत मी, सगळ्या ठिकाणी मॅटर करतं. तर इथं पण मित्रांनो मॅटर करणार आहे तुमचं कनेक्टिव्हिटी कशी आहे. तर कनेक्टिव्हिटी चांगली झाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही हे गोष्टी करा. रोल बोला, पाण्याचे रोल काय आहेत. मग रोल सांगितलं तर मग चला बघूया आपण की मार्केटला आपण पहिलं कसं पाणी प्यायचो त्याबद्दल बोलू शकता. क्लीन वॉटर कसं होतं, झऱ्याचं पाणी आलं, हे पाणी आलं, ते पाणी आलं, बोरचं पाणी आलं, असं आलं, पाणी खराब व्हायला लागलं, आणि पाण्यामुळे काय व्हायला लागलं याच्यात बोलला. मग ही लाईफस्टाईल जे बघितलं तर आजारी पडण्याचं अजून एक मोठं कारण काय, ते म्हणजे आपली लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मध्ये काय बोलू शकता, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, संतुलित आहार. ह्या 3 गोष्टीची आपल्याला गरज आहे. हवा, हवा पाहिजे आपल्याला. मग आपल्या हवा बदलणं आपल्या हातात राहिलं का, नाहीये. आपल्या हातात नाहीये. जे हवा आहे ते आपल्याला घेणंच आहे. दुसरं, संतुलित आहार आपल्या हातात आहे का, हो आहे. पण आहे तरी कुठला, आपण फास्ट फूडच्या ऐवजी संतुलित चांगला आहार घेऊ शकतो. पण जे घेतोय ते ओरिजिनल आहे का, याची काय गॅरंटी, ते किती फवारले आहे, किती केमिकल वाले काय माहिती याच्यावर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, शुद्ध पाणी. पण मला सांगा आपल्याला पाणी जे मिळतंय शुद्ध मिळतं का स्वच्छ मिळतं, याच्यावर तुम्ही बोला. आणि मग अजून त्याला क्लिअर करा की पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरलं, मग आरो वगैरे ह्या स्टोरी इतिहासामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हे झालं बेसिक. तर मग याच्यासाठी सोल्युशन काय आहे, याच्यासाठी सोल्युशन आहे ते म्हणजे या हेल्दी वॉटर. आपल्याला पाहिजे कुठलं, आपल्याला फक्त पाणी नकोय, आपल्याला फक्त स्वच्छ पाणी नकोय, आपल्याला पाहिजे शुद्ध पाणी. कुठलं पाणी पाहिजे, शुद्ध पाणी. या शुद्ध पाण्याला म्हटलं जातं हेल्दी वॉटर किंवा मिरॅकल वॉटर किंवा वेगवेगळे नावं याला आहेत. मग याच्यावरती रिसर्च कसा झाला याच्याबद्दल थोडंसं बोलू शकता. आणि मग बोलून तुम्ही बोलू शकता की आम्ही मागच्या काही रिसर्च मध्ये समोर आणलंय एक आयोनाइज अल्कलाइन वॉटर. अजून एक शब्द मी सगळ्याला रिपीट करल. कोणी मित्रांनो, मी बघतो काही लोक पोस्टर बनवतात, काही लोक बोलतात नुसतं अल्कलाइन पाणी बोलतात. अल्कलाइन वॉटर हा शब्द कुणीही यूज करू नका. आपलं मशीन फक्त अल्कलाइन पाणी देत नाहीये, अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर हाच शब्द प्रत्येकाने वापरायचा आहे, लक्षात घ्या. अल्कलाइन आयोनाइज वॉटर किंवा नुसतं आयोनाइज वॉटर म्हणलात तरी चालेल. कारण अल्कलाइन पाणी वेगळ्या पद्धतीने करता येतं. अल्कलाइन पाण्याबद्दल लोकांचे गैरसमज आहेत. अल्कलाइनचे डुप्लिकेट मशीन पण येतात मार्केटला.
जे फक्त पाणी अल्कलाईन पीएच बदलून देतात केमिकल ऍड करून. त्यामुळे घरात लोकांच्या घरात कधी कधी 30-40 मशीन मध्ये पण अल्कलाईन पाणी होतं, पण ते कुठलं असतं केमिकल ऍड केलं ते लोकांना माहित नसतं आणि हे तुम्हाला पण अवेअरनेस नसतो, मग गडबड होती. त्यामुळे अल्कलाईन आयोनाइज वॉटर, कारण आपल्या मशीन मधून 5 प्रॉपर्टी मिळतात मित्रांनो, 5 प्रॉपर्टी ज्या मार्केटच्या कुठंच मिळत नाहीत. त्यामुळे हाच शब्द प्रत्येकाने बोलायचा आहे, बरोबर. तर चला याच्याबद्दल बोलूया. आणि याच्याबद्दल बोलत असताना म्हणायचं मी याच्याबद्दल बोलत असताना याच्यात मग आम्ही बोलणार आहोत की आमच्या या आयोनाइज वॉटरमध्ये आम्ही एक मशीन डेव्हलप केलं. मशीनच्या माध्यमातून जर बघितलं तर आयोनाइज वॉटर लोकांना मिळायला लागलं. ते जे पाणी आहे जे झऱ्याचं आहे, जे 5 ठिकाणाहून पाणी मिळतं, गंगोत्री म्हणा, मक्क्यामधून म्हणा, इटलीमधून म्हणा, फ्रान्समधून म्हणा, असे तुम्ही सांगू शकता. ते त्याच क्वालिटीचं मशीन आमच्या पाणी आमच्या मशीनमधून मिळतं. मग कुठलं मिळतं? त्याच्यात 5 प्रॉपर्टी आहे. एक आहे अल्कलाईन प्रॉपर्टी, दुसरी आहे कुठली, माझ्याकडे वेळ कमी म्हणून शॉर्ट बोलतो, मग हिंट देतो, तुम्ही व्हिडिओतून याला नीट समजून घ्या. अल्कलाईन आहे, नंतर अँटीऑक्सिडंट आहे, त्यानंतर जर बघितलं तर हायड्रोजन रिच आहे, त्यानंतर मिनरल रिच आहे, आणि त्यानंतर आहे मायक्रो क्लस्टर्ड. ह्या 5 प्रॉपर्टीतून आपल्याला मिळतात. ह्या 5 प्रॉपर्टी महत्वाच्या इथून मिळतात. तर चला याच्यावरती आपण 1 बाय 1 बोलूया. पण मी तोंडी बोलण्यापेक्षा मी तुम्हाला डेमोच्या माध्यमातून ह्या 5 प्रॉपर्टी आमच्या मशीनमधून कशा मिळतात ते दाखवणार आहे, आणि मग डेमो सुरू करायचा. कळालं? किती मिनिटं लागतील एवढं समजायला? 15 मिनिटं. पण याच्यात काय झालं, काय वाटतं मिनल मॅडम, याच्यात पूर्ण त्याचं इंट्रॅक्शन मटेरियल तयार झालं सगळं? 100% सर, सगळं क्लिअर झालं. गेलो डायरेक्ट डोंबराचा खेळ सुरू केला तर लोक कन्फ्युज राहतात. हे जर तुम्ही 15-20 मिनिटं घेतलं ना मित्रांनो, परफेक्ट माइंडसेट, परफेक्ट. आता लोक माइंडसेट करून जर पुढे बसले डेमो बघायला, तर मग डेमो बघायला मजा येते. स्टेप कळाल्या सगळ्याला? Yes, आता sir. डेमो सुरू करा. मग 1 बाय 1 डेमोचं काय करा, तर 1 बाय 1 पहिलं अल्कलाईन दाखवा, फक्त अल्कलाईन कसं झालं. मग अल्कलाईन साठी तुमच्याकडे 4-5 प्रकारचं पाणी, सगळं आपल्या मशीनचं पाणी, आरो वॉटर, मिनरल वॉटर, त्यानंतर ऍसिडिक वॉटर, एक स्प्राईट, असं सगळं तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर तुम्ही ओआरपी दाखवा. ओआरपी साठी कन्फ्युज करायचं नाही. ओआरपी साठी 2च पाणी, 2 किंवा 3 पाणी घ्यायचे. त्यांचं असं टॅब वॉटर घ्या, आरो वॉटर घ्या, आणि आपलं एकच पाणी घ्या. मल्टिपल ओआरपीचे घ्यायचे नाही, आपल्याकडे मल्टिपल पीएचचे घ्यायचे नाही, एकच पीएचचं घ्या. कुठलं पण एक आपलं आयोनाइज मशीनचं पाणी घ्या. त्यानंतर आलं हायड्रोजन. हायड्रोजनसाठी काय करा, हे 3 पाणी पुन्हा असंच ठेवा. हे 3 पाणी घ्या, परत रिपीट सेम. याच्यामध्ये हायड्रोजन दाखवा. हायड्रोजन तुम्ही हायड्रोजन मीटरने दाखवा कसा हायड्रोजन निघाला. आणि तुमच्याकडे मीटर नसेल तर लाईव्ह तुम्ही मला बबल्स दाखवा लागतील, खालून बॅटरी लावून आणि मोबाईलचा टॉर्च लावून बबल्स दाखवायचे. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी आहे मिनरल्स रिच. मिनरल रिच वरती फक्त तोंडी बोलायचं. याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण, आपल्याला शरीराला लागणारे मिनरल्स बायफर्गेशन करून, इलेक्ट्रोलाइज प्रोसेस करून ते आपल्याला कसं देतं. त्यानंतर 5वा आहे मायक्रो क्लस्टर. तर मायक्रो क्लस्टरचे साठी 2 ते 3 डेमो दाखवा. आपल्याकडे खूप डेमो आहेत, पण आपण एवढे डेमो दाखवले की लोक कन्फ्युज होतात. मी सजेस्ट करेल 2 डेमोला. एक मी सजेस्ट करेल जास्तीत जास्त जिऱ्याचा डेमो दाखवा, दुसरा हळदीचा दाखवा, जिरे किंवा हळद. जास्तीत तिसरा ऍड करू शकता ग्रीन टी. ग्रीन टी याच्यापेक्षा जास्त मित्रांनो डेमो दाखवू नका. खूप डेमो जर दाखवलं तर कन्फ्युजन तयार होतं. कोणी म्हणतं मी तेलाचा दाखवतो, कोणी म्हणतं मी अजून दारूचा दाखवतो, कोणी म्हणतं अरे नका मारा, कशाला उद्योग करता एवढे, कशाला कन्फ्युज करता समोरच्याला. तो जर एवढ्यात कन्व्हिन्स झाला ना तर पुष्कळ झाला, पुष्कळ झालं. आधी पण कन्फ्युज करण्यात मजा नाहीये. मायक्रो क्लस्टरिंग कसं काम करतं मी सजेस्ट करेल 2 डेमो. जास्तीत जास्त सजेस्ट करेल मी तुम्हाला ग्रीन टी ऍड ऑन करू शकता. ओके, हे करू शकता. तुम्हाला वाटलं अल्कलाईन मध्ये तर तुम्ही इथं अल्कलाईन मध्ये ऍड करू शकता अजून काय, गोमूत्र, अर्क, हे पण तुम्ही ऍड ऑन करू शकता जर ऍड ऑन वाटलं तर. केलंच पाहिजे असं नाहीये. एवढे डेमो पुष्कळ झाले. जास्त डेमो दाखवू नका, जास्त पाणी घेऊन जाऊ नका, 17 ते 60 प्रकारचं पाणी पण घेऊन जाऊ नका. सिंपल करा, सोबर करा. तर मशीनचं पाणी घेताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, कधी पण मशीनचं ज्यावेळेस पाणी तुम्ही डेमोला घेता मित्रांनो, तर पहिलं पाणी ज्यावेळेस बटन दाबता त्यावेळेस थोडं पाणी खाली गेलं पाहिजे वाया, आणि मग पाणी भरून घ्या. तुम्ही लाईव्ह पाणी ग्लास घेतला तर मे बी त्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या पीएचचं पाणी काढलं होतं, काय काढलं होतं माहित नाही ना, तर ते पीएच सेट होत नसतो. त्यामुळे पहिलं थोडं पाणी खाली जाऊ द्यायचं अर्धा ग्लास, आणि मग आपला ग्लास घ्यायचा डेमोला. तेव्हा तुम्हाला परफेक्ट पीएचचे पाणी मिळतील. क्लिअर सगळ्यांना? हा Yes, sir. मुद्दा नोट करा, नाहीतरी तो गडबड होती ऐन वेळेला. नंतरच्या ग्लासला परफेक्ट डेमो येतो. तर हे सगळ्यांनी नोट करा. आता डेमो सुरू झाला, आता डेमो झाला, डेमो संपला. आता डेमो संपला तर डेमो झाल्याच्या नंतर लगेच ते दुकान तुमचं उचला. ते तसंच ठेवू नका. जिरे तसंच ठेवले, ते तसंच पडून ठेवलं, असं करायचं नाही. ते लगेच सगळं ते दुकान उचलायला लावायचं कोणाला तरी, आणि तुम्ही बोलायला सुरुवात करायची. आता या डेमो मध्ये लोक प्रश्न विचारतील तुम्हाला, मध्येच येतील प्राइस काय, किंमत काय. त्यांना म्हणायचं आपण शेवटी बोलू, शेवटी बोलू, शेवटी बोलू, प्राइस अगोदर सांगायच्या नाही. आता हे सगळं झालं, हे सगळं समजवलं. आता त्यांना म्हणायचं चला डेमो तर सगळे कळाले असतील, आता तुम्हाला कळलं असेल की पाणी किती महत्वाचं आहे.
तर आता हे पाणी शुद्ध करण्यासाठी मग मी प्राइस कशी प्रेझेंट केली पाहिजे हे पण तुम्हाला मी टेक्निक सांगतो. प्राइस अशी टेक्निक प्रेझेंट करा, मी गॅरंटी सांगतो, लोक म्हणणारच नाही प्रोडक्ट मागे, लोक म्हणणारच नाही. बरं, तर चला, तर हे आयोनाइज मशीन जे आयोनाइज मशीन आहे, जपान याच्यावरती कसं काम केलं, बरोबर. तर ही स्टोरी तुम्ही ऐकली पाहिजे, आमच्या व्हिडिओमध्ये आहे. 1974 ते 1994 मध्ये जपानने हॉस्पिटलमध्ये या मशीन बसवल्या. मग काय झालं, मग ती इंडियामध्ये आल्या, बाहेर त्यांच्या मशीन ज्या आल्या त्यावेळेस काय लेवलला आल्या. मग तुम्ही हे सांगू शकता, हे मशीन सर सगळ्याला गरज आहे. मला सांगा, हे मशीन गरीबाला गरज आहे का श्रीमंताला गरज आहे? सगळ्याला गरज आहे. कुठलाही आजार गरीबाला श्रीमंताला वेगवेगळा विचारून येत नाही, सगळ्याला सारखाच येतो. बरं, मग अशा वेळेला हे जे मशीन आहे, हे टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे, पण ही टेक्नॉलॉजी फक्त आतापर्यंत हाय रिच लोकांनीच वापरली. कोणी वापरली? हाय रिच लोकांनी. मग उदाहरण देऊ शकता, जसे की अमेरिकेचे जे हॉलिवूडचे लोक असतील, मंत्री लोक असतील, मोठ्या पोझिशनचे लोक असतील, त्यांनीच वापरले. खेळाडू असतील त्यांनी वापरले. इंडियामध्ये पण मोठ्या मोठ्या लोकांनी वापरले, बॉलिवूड स्टारनी वापरले. कारण का? हे मशीन बसवायला खूप पैसे लागायचे, या मशीनच्या प्राइस खूप असायच्या. ह्या मशीन त्यावेळेला 7-7, 8-8 लाखाला विकल्या जायच्या. पण आजच्या स्टेजला जर बघितलं, तर आज हे मशीन जर पाहिलं, तर मी तर सांगल, मार्केटला जपानच्या मशीन आहेत, आणि जपान आणि अजून कोरिया अशा 2 पतीच्या कंपन्यांच्या मशीन आहेत, ज्या इंटरनॅशनल मशीन इंडियामध्ये येतात. मग ह्या जर मशीनच्या बघितल्या गेल्या, तर ह्या मशीन्स ज्या आहेत, तर ह्या मशीन काय आहे याच्याबद्दल तुम्ही थोडंसं बोला. मग याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऍड ऑन करू शकता, तुमची मशीन काय आहे, याच्या आधी मशीन काय असतं हे तुम्ही जर एक डायग्राम लोकांना समजवला, त्या मशीन कशा असतात. त्या मशीनमध्ये एक डिस्प्ले असतो, या डिस्प्ले थ्रू एक कमांड जाती इथं आपल्या मशीनला, इथं आपण त्याला कमांड देतो. इथं एक मदरबोर्ड असतो, तर मदरबोर्डला कमांड जाती, आणि मदरबोर्ड आपल्या इथं एक प्लेट्स असतात, या प्लेटला कमांड देतो. बरं, या मशीनला एक इनपुट असतं, एक आउटपुट असतं. एक इनपुट असतं आणि 2 आउटलेट असतात, एक वेस्टेजचं असतं आणि एक जे तुम्हाला पाहिजे त्या पाण्याचं असतं. बरोबर. मग जर बघितलं, त्याच्यामध्ये 7 प्लेट आहेत, एका मशीन 11 प्लेट आहेत. 11 प्लेट कशाच्या असतात? या टिटॅनियमच्या धातूच्या असतात, त्यावरती प्लॅटिनमचं कोटिंग असतं. प्लॅटिनमचं बोलताना काय बोलायचं? प्लॅटिनम सोन्यापेक्षा महाग असतो असे डायलॉग मारू नका. प्लॅटिनम सोन्या एवढं महाग असतो असं पण बोलू नका. प्लॅटिनम हे सोन्यापेक्षा थोडंसं स्वस्त आहे, पण म्हणताना काय बोलायचं? सोन्याच्या ताकदीचा जो धातू आहे, सोन्याच्या ताकदीचा जो धातू आहे तो म्हणजे प्लॅटिनम. त्या रेटचं मित्रांनो प्लॅटिनम मिळतं. काही लोक मग पॉलिश करून कधी कधी काय होतं, आपल्या मूडमध्ये सोन्यापेक्षा महाग आहे, सोन्यापेक्षा महाग नाही, सोन्याच्या रेंजला आहे, ज्याला माहिती असतं मग तुम्हाला येड्यात काढतो. बरोबर, असं पण काही अतिशयोक्ती शब्द वापरायचे नाही. मग जर बघितलं, तर हे तोंडातून का निघतात? कारण आपण पण नवीन आहे, त्यामुळे चुका होणार आहे. माझ्याकडून पण झाल्या, टॉप लीडरकडून होणार आहे, आणि तुमच्याकडून पण होणार आहे. पण त्याला आपण आळा घालूया, अनुभवातून शिकूया. बरोबर ना? तर चला, मग काय झालं, आता बोलले थोडंसं डेप मध्ये. मग या मशीनचं प्लॅटिनमचं कोटिंग असतं. मग हे मशीन काय आहे, त्या मशीनचं फ्युचर सांगा. हे SS प्लेटचं मशीन आहे, याच्यावरती 7 लेअरचं अँटी रस्ट कोटिंग केलं जातं. या मशीनची लाईफ 25 ते 30 वर्ष, या मशीनची लाईफ 25 ते 40 वर्ष या मशीनची लाईफ आहे. 25 ते 40 वर्ष बोला, कोणी 20-25 वर्ष म्हणतं, कोणी 25-30 वर्ष म्हणतं, कोणी 30-35 वर्ष म्हणतं. एकच स्टँडर्ड ठेवा, 25 वर्ष ते 40 वर्ष. क्लिअर? सगळ्याच्या तोंडून एकच गेलं पाहिजे, 25 वर्ष ते 40 वर्ष ह्या मशीनचं लाईफ आहे. ओके. मग जर बघितलं गेलं, तर या मशीनच्या प्लेट्स आहेत, अशा पद्धतीने काम करतं. ते सगळं त्याची प्रोसेस सांगा. इलेक्ट्रोलायझर प्रोसेस काय असते, आयोनायझेशन प्रोसेस काय असते, याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा. आणि मग ज्या मशीनच्या याच्याकडे, तर चला आता बघूया मशीनच्या प्राइसिंग. तर या जपानची जे मशीन आहे, ज्या इंटरनॅशनल कंपनीच्या मशीन इंडियामध्ये आल्या, तर ह्या मशीन जर इंडियामध्ये जर बघितलं, आता पण या कंपनी इंडियामध्ये विकतात. सुरुवातीला खूप महाग विकायचं, नंतर यांनी थोडासा रिसर्च करून यांनी काय केलं, या मशीन नॉर्मल कमी रेटला या मशीन इंडियामध्ये आणल्या. यांच्यामध्ये जर बघितलं, तर यांच्याकडे जर पाहिलं, आता 11 प्लेटचं जे मशीन आहे हे विकतात साधारणतः 4-4.5 लाखाच्या आसपास, आणि यांच्याकडे 7 प्लेटचं मशीन आहे ते विकलं जातं 3,20,000 रुपयाच्या आसपास. ओके. तर ह्या कॉस्टला हे मशीन विकतात. मग जर बघितलं, तर हे मशीन एवढं महाग आहे, हे लोकांनी घेतलं पाहिजे का? हो, घेतलं पाहिजे. गरिबांनी पण घेतलं पाहिजे, मिडल क्लासने पण घेतलं पाहिजे, आणि श्रीमंतांनी पण घेतलं पाहिजे. सगळ्यांना गरज आहे. पण होऊ शकतं काही लोकांच्या खिशाला ते बसत नाही, परवडत नाही, आणि म्हणून तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत. बरं, तर हे एवढं मशीन महाग जाण्याचं कारण काय? कारण जपानमधून आलेली टेक्नॉलॉजी कुठेतरी इंडियामध्ये येते, त्यामध्ये पूर्ण वेगवेगळे टॅक्सेशन ऍड होतात, आणि ह्यामुळे हे मशीन महाग कॉस्टली लेवलला विकलं जातं. पण याची गरज तर सगळ्याला आहे, प्रत्येकाला याची गरज आहे. मग याच्यावरती मित्रांनो, आम्ही सनेजने काय केलं, आमच्या कंपनीने विचार केला की यार, आपल्याला हे मशीन सगळ्यांना गरज आहे, तर आपल्या मिडल क्लास लोकांना सुद्धा हे मशीन इझिली घेता आलं पाहिजे, असं आपण काम करूया. आणि
थँक्स इंडियन गव्हर्नमेंट, थँक्स म्हणून ॲट्रॉस कंपनी, याच्या माध्यमातून या कंपनी ॲट्रॉस या प्लॅटफॉर्मने मागच्या काही वर्षांपूर्वी याच्यावरती खूप मोठा रिसर्च केला होता. इंडियन गव्हर्नमेंटला CSIRच्या कनेक्टिव्हिटीमध्ये यांनी याच्या प्लेट्स ज्या फक्त जपानमध्येच पहिल्या बनायच्या त्या प्लेट्स इंडियामध्ये बनवल्या. त्यात त्यांना यश आलं. त्यांना बेस्ट आयोनायझरचा अवॉर्ड त्यांना इंडियाचा मिळाला. त्यांच्याकडे सगळे सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. TSI, ISO आहे, त्यांना WHO आहे, सगळे सर्टिफिकेशन मिळाले. त्यानंतर त्यांच्याकडं US FDAचं सर्टिफिकेशन मिळालं, जी इंडियामध्ये खूप अवघड आहे. लोकांकडे इंडियन FDAचं लोकांना लवकर मिळत नाही, पण तिथे US FDAचं मिळालं. असे सगळे 10-12 सर्टिफिकेशन असलेली कंपनी म्हणजे ॲट्रॉस, आणि त्या कंपनीचे मार्केटिंग हक्क मित्रांनो आम्हाला मिळाले आहेत. त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग. त्यांचे मार्केटिंग हक्क आमच्याकडे आले आहेत आणि आता आमच्या माध्यमातून हे आम्हाला मिडल क्लास पासून तर रिच क्लास लोकांपर्यंत आम्हाला मशीन पोहोचायचंय. आणि म्हणून हे लोक मशीन प्रत्येकाच्या घरात जावं म्हणून आमच्या कंपनीने हे मशीन आणलेलं आहे. फक्त आणि फक्त जे मशीन इथं 4.5 लाखाला विकलं जातं ते मशीन आमच्या कंपनी आणलंय फक्त 2,89,000 रुपयाला. पहिली MRP सांगायची. आणि जे मशीन 3,20,000ला विकलं जातं ते मशीन आमच्या कंपनी आणलं 1,99,000ला. ओके. आता ह्या मशीनला आता मला सांगा यांच्यापेक्षा कमी झालं का? बेस्ट कमी झालं. आता तरी पण आमची कंपनी अजून काळजी घेतली की चला जर आपल्या लोकांना सुरुवातीला बेनिफिट द्यायचा आहे, लोकांना याचा बेनिफिट आहे, गरज आहे, थोडंसं आपण याच्यावरती अजून हे करूया. आणि जे लोकांना उत्सुकता आहे आमच्यावर यायचं, आमच्याशी डिस्ट्रीब्युटर म्हणून कनेक्ट व्हायचं, तर कंपनी त्याच्यासाठी एक सुंदर अशी ऑफर दिली आहे. जे 2,89,000चं मशीन आहे ती कंपनी आमची देते फक्त 2,35,000ला. आणि जे 1,99,000चं आहे ती देते कंपनी फक्त 1,65,000ला. तर अशा मशीन मित्रांनो ते अवेलेबल आहे. मग विचार करा 4.5 लाख कुठं आणि 2,35,000 कुठं. मग मला सांगा 2,35,000 मिडल क्लास व्यक्ती मशीन घेऊ शकतो का? नाही घेऊ शकतो. पण तुम्ही म्हणता नाही सर 2,35,000 पण जास्त होतात. होऊ शकतात 2,35,000 काही लोकांसाठी जास्त आहेत. पण मला सांगा नाही मिळेल मॅडम 5 दिवसाच्या हॉस्पिटलच्या ICUच्या बिलापेक्षा जास्त आहे का हो? अजिबात नाही. नक्कीच कमी. एक किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त आहे का हो? नाही, नक्कीच कमी. एक लिव्हर ट्रान्सफर करावं लागलं त्याच्यापेक्षा जास्त आहे का हो? नक्कीच कमी. एक कॅन्सर झाला केमो द्यावं लागलं त्याच्यापेक्षा जास्त आहे का हो? नाही, त्याच्यापेक्षा नक्कीच कमी. असे उदाहरणं द्यायचे. समजलं? आज Yes. मला सांगा कॉमन लोक आज आपल्या घरामध्ये जर घरातल्या मोबाईलची बेरीज काढली ना, कुटुंबाच्या मोबाईलची बेरीज, मिस्टरांचा, मिसेसचा, मुलांचा, तरी 2-2 लाखाचे मोबाईल घरात पडलेत आपल्या. सांगा मला काय मिळतं यातून? फक्त टाइमपास. टीव्ही आहे घरात. सर टाइमपासच्या वस्तू आपल्या घरामध्ये गणेश सर कमीत कमी 3-4 लाखाच्या आहेत. आरामात. 3-4 लाख रुपये जर आपण टाइमपास वरती खर्च करू शकतो तर या आयुष्यावरती, या आरोग्यावरती, आपलं लाईफ स्पॅन वाढण्यासाठी आपल्याला 2-3 लाख रुपये खर्च करायची वेळ आली. तुम्ही म्हणतो सहजरित्या केला पाहिजे, सहजरित्या. तर चलो असं आमचं सुंदर मशीन आहे आणि आज घेताल, आज जर तुम्ही बुक कराल तुम्हाला ह्या रेटमध्ये आम्ही देऊ शकतो. पण याचे रेट कायम फ्लक्च्युएट होतात. ही आज ऑफर माझ्याकडे अवेलेबल आहे काही तुरळक लोकांसाठी. त्यानंतर ही ऑफर ही तुम्हाला या रेटला जावं लागेल. मे बी होऊ शकतं याच्यापेक्षा पण जास्त रेट तिथं जाऊ शकतात. ओके. आणि याच्याबद्दल काही आमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी पण आहे. याच्यावरती ज्यांना वाटतं की या मशीनवरती आम्हाला स्पेशल काम करायची सर, आम्हाला काही संधी मिळेल का? त्यांच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल अपॉर्च्युनिटी पण आहे. ती पण आम्ही तुम्हाला सांगू शकतो जर तुम्हाला वाटतंय असेल तर. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये हे समजून सांगू. पण तत्पूर्वी आपण याच्यावरती सुरुवात करूया. पहिलं आपल्याला हेल्थ महत्वाचं आहे, आरोग्य महत्वाचं आहे. आपण आरोग्याचा निर्णय घेऊया. तर समजलं? Yes. तुम्हाला आरोग्याचे मशीन घेण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. इथंच मी थांबतो. काही प्रश्न असतील तर आपण इथं सगळे बसले आहोत. तुम्ही मला 1 बाय 1 विचारू शकता. 1 बाय 1 प्रश्न घ्या. ग्रुपमध्ये प्रश्न नका घेऊ. 1 बाय 1 विचारू शकता. तोपर्यंत काही लोक पाण्याचे टेस्ट घ्या, काही लोक पाणी बघा, पाणी पिऊन बघा. आणि पाणी पिताना थोडंसं पाणी पिताना एक टेक्निक आहे पाणी पिण्याचं. पहिलं तुम्ही काय करा, तुमच्या नळाचं पाणी एक घोट प्या आणि मग आमच्या मशीनचं एक घोट प्या. तुम्हाला पितानीच फरक कळेल. काही लोक पाणी प्यायला जा, काही लोक मला प्रश्न विचारायला या, काही लोक मशीन बघायला या. चला बघूया. आणि असं करून काय करायचं तिथला डेटा. आणि काही लोकांनी तोपर्यंत काही स्नॅक्स ठेवलेलं आहे, काय चहा कॉफी वगैरे ते घ्या. म्हणजे आपला सगळा प्रोग्राम एकत्र चालू राहील. ओके. थँक्यू व्हेरी मच. मला ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांना मशीन घेतलं त्यांचं पण अभिनंदन. असं करून तुम्ही तुमचा इथं कार्यक्रम संपवू शकता.